हळूहळू तिला असं कळायला लागलं की त्याच्या नात्यामध्ये फार चांगलं काही चालू नाहीये. मग त्याचा डिव्होर्स होतोय असं तिला कळलं. मग तो केनियाला शिफ्ट होतोय असं कळलं. तो केनियाला शिफ्ट झाल्याचं तिला कळलं. अधनं-मधनं त्यांचं बोलणं चालूच होतं. केनियाला त्याला अजून एक मैत्रीण नवीन मिळाल्याचं तिला कळलं. तिचं नाव सांज असं आणि होतं. कुठून कळलं? तोच हे सगळे अपडेट्स तिला देत होता. सांज ही त्याची नवीन गर्लफ्रेंड होती. ती हिच्याशी बोलायला लागली. ओ त्या दोघांचं लग्न झालं. आता ते दोघंही एकमेकांशी बोलत होते. ते ऑस्ट्रेलियाला लग्न करणार होते. तर त्यांनी आमंत्रण पण दिलं हिला की आमच्या लग्नाला ये. पण नेमकं तिचं काहीतरी फॅमिली फंक्शन होतं. त्यामुळे ती त्या लग्नाला जाऊ शकली नाही. पण एक फेसबुक पोस्ट मात्र तिला काही काळाने दिसली आणि त्यांनी ती खूप जास्त डिस्टर्ब झाली. ती त्यांच्या एका म्युच्युअल फ्रेंडची पोस्ट होती, ज्याच्यात त्यांनी असं म्हटलेलं की बॉबीच्या अंगावर एक प्राणघातक हल्ला झालाय त्याच्यावर आणि अनेक गन शॉट वुंड्स आहेत त्याच्यावर आणि आता तो हॉस्पिटलमध्ये जीवन मृत्यूशी झुंजतोय. ओके. सो नॅचरली हे खूप सरप्राइझिंग होतं. तिने लगेच त्या सांजला मेसेज केला की हे नक्की काय चाललंय बॉबीच्या आयुष्यात. तर ती म्हणाली मलाही कळत नाहीये. आम्ही सगळे डिस्टर्ब झालोय. एक काम करूया, आम्ही त्याच्या जे नियर अँड डिअर वन्स आहेत त्या सगळ्यांना अपडेट्स देता यावे किंवा आम्हाला पण जरा मनोधैर्य म्हणून आम्ही फेसबुक ग्रुप तयार केलाय चॅट करण्याचा. तर त्यात एक साधारण 39-40 लोक होती. त्या ग्रुपमध्ये किरतला ऍड केलं गेलं आणि त्या ग्रुपमध्ये कॉन्स्टंट हे बोलणं चालू होतं की बापरे, सिमरन सुद्धा त्या ग्रुपचा हिस्सा होती की त्याच्यात कॉन्स्टंट हे बोलणं चाललेलं की बापरे, आता त्याचं हे एक साइड पॅरलाइज झालेली आहे. डॉक्टर म्हणतात आता खूप कठीण आहे. मग काही दिवसांनी मेसेजेस आले की नाही, आता तो रिकवर करतोय, आता ओके चाललंय, हे चाललंय. आणि मग एक बातमी येते की बॉबीचा मृत्यू झालेला आहे. ओ